आपण पुढे जाणारच आहोत. आपल्याला आणखीन एक आकडे आलेले आहेत. इंडिया न्यूज डी डायनामिक्सचा पोलचे आकडे समोर आलेले आहेत. इंडिया न्यूज डी डायनामिक्सनं पुन्हा साधारण आकडे त्याच जवळ जाताना दिसत आहेत. एनडीएला 371 तर इंडिया आघाडीला 125 जागांचा अंदाज व्यक्त होतोय. एनडीएच्या जागा या पोलनुसार काही जास्त फटका बसताना दिसत नाहीये आधीच्या पोलची जर तुलना केली तर, पण इंडिया आघाडीच्या जागा मात्र कमी होताना दिसत आहेत आधीच्या जन की बात पोलच्या तुलना केली तर. आणि इंडिपेंडेंट म्हणजे इतर पक्षांना काही जागा जास्त मिळताना दिसत आहेत, 45 जागा जवळपास मिळताना दिसत आहेत. म्हणजे दोन जे आता पोल आले त्यांच्यामध्ये फार मोठा फरक नाहीये. एनडीएचा विचार केला तर 371 आणि 377 असे आकडे आहेत. इंडिया न्यूज डी डायनामिक्सचा पोल आहे ज्यांचा आकडा 371 आहे आणि जन की बातचा जो आकडा आपण पाहिला होता तो 377 होता एनडीए साठी. आणि इंडिया आघाडीसाठी डी डायनामिक्सचा पोल सांगतोय 151 जागा मिळतील आणि अगोदरच्या पोलमध्ये जो आकडा होता तो होता जवळपास 150 पेक्षा जास्त. त्यामुळं एनडीए साठी दोन पोल मधले आकडे तरी फार मोठा फरक दाखवताना दिसत नाहीये, पण इंडिया आघाडीसाठी मात्र 125 आणि 150 असं व्हेरिएशन राहतंय. उदय निरगुडकर सर आता आपल्या सोबत आहेत. उदय निरगुडकर सर, तुमची कमेंट या दोनही पोलवरच्या आकड्यांबद्दल.